राधाच्या भायानी आजी आजोबांचे पार्श्व ऑप्टिक्स, जिकडे राधा 1.25 वर्षाची झाल्यापासून जाते आणि गेली की स्टँडवर लावलेल्या सगळ्या सॅम्पल सनग्लासेस मागून मागून लावून घेते आणि तोपर्यंत मागते जोपर्यंत स्टँडवर ते तिच्या साईजचेच नाही तर सगळे चष्मे पण संपत नाहीत आणि ते आजोबा ती मागेल तसे लावत राहतात. एक चष्मा काढला की दुसरा दाखवायचा, दुसरा घेऊन लावून बघायचा आणि मग आजोबा सांगतात तसे आरशात बघून झाले की लगेच काढून टाकायचा. कुठला पाहिजे? हा वरचा. अरे वा, एक एक आता बघ 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 कुठे आहे दुसरी राजा बघ समोर. हाय करते ना, हाय कर. हाय. किती चष्मे काढले ग राधा तू? आता हा पाहिजे. राधा चष्मे लावून काढल्यानंतर व्यवस्थित बंद सुद्धा करून ठेवते. बंद बरोबर करते. चष्मा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर राधा दुकानातील कपाट उघडते आणि नाचत नाचत दुकानात फिरत असते. राधा इकडे. राधा कुठे गेली? आणि मग नाचत नाचत आजोबांकडून चॉकलेट मागायचे. राधाला माहित आहे कोणत्या ड्रॉवर मध्ये चॉकलेट असते. मग ती आजोबांचा हात धरून आजोबांना ड्रॉवर ओपन करून चॉकलेट द्यायला सांगत असते आणि आजोबा तिला 1, 2, 3, 4 म्हणेल तेवढे चॉकलेट देत असतात. आणि हे चॉकलेट त्यांच्या गावावरून त्यांनी वापीवरून मागवले, स्पेशल मिल्क चॉकलेट ज्याच्यात साखर कमी असते. मग आजी आजोबा दोघे मिळून राधाला चॉकलेट्स देतात आणि राधा चॉकलेट मिळाल्यावर खूप खुश होते आणि आजी आजोबांना चॉकलेटचं रॅपर ओपन करून द्यायला सांगते. राधा दुकानात असलेले डोळ्याचे चित्र सुद्धा दाखवते. मग राधाला एक छोटीशी डायरी दिसते आणि राधा मॅडमची कामे लिहिण्यासाठी आजोबा राधासाठी ती डायरी देऊन टाकतात. मग आजी आजोबांनी दिलेले चॉकलेट्स मूड आला की त्यांना कधी शेअर करते किंवा कधी कधी स्वतःजवळच ठेवून घेते आणि मग चॉकलेट्स डायरी दिल्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणते. स्प्रे बॉटलमधून पाऊस पडतो हे राधाला रेणू आतूची आई म्हणजे राधाच्या आजीकडून समजले. मच्छर पाहून झाल्यावर स्प्रे बॉटल यूज करण्याच्या प्रयत्नात राधाला बुबू दिसला. स्प्रे बॉटलमधून पाऊस पाडण्याचा राधाचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. तेव्हा भायानी आजीने येऊन राधाला स्प्रे करायला शिकवले आणि थोड्या वेळानंतर राधा सुद्धा स्प्रे करायला शिकली. मग राधा तिला मिळालेले बिस्किट बुबू दादाला देण्यासाठी आजीसोबत बुबू दादा जवळ गेली आणि त्याला लांबूनच बिस्किट देऊन राधा परत आली आणि मग स्वतःचे शूज दाखवून आईला घरी चल म्हणून सांगू लागली.